शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणाऱ्या खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यंदा जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना, आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा पत्नींना मानाचा मुजरा करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाला विधायक स्वरूप दिले. माणुसकीची चळवळ या संस्थेच्या माध्यमातून जीवाची मुंबई हा उपक्रम गेली काही वर्ष सातत्याने राबविला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील 30 आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा एकल पत्नींनी शिवजयंतीनिमित्त मी सावित्रीबाई फुले मालिकेच्या सेटवर भेटीची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा पूर्ण करीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या सहकलाकारांसमवेत जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. खरं तर दरवर्षी शिवजयंती दिवशी सकाळी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणं हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा अनेक वर्षापासूनचा परिपाठ. मात्र यंदा शिवनेरीवरील त्यांच्या अनुपस्थितीची शिवप्रेमींमध्ये चर्चा झाली. अनेकांनी कॉल करून याबाबत विचारणा केली होती. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉक्टर कोल्हे यांनी यंदा जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत त्यांच्या समवेत आगळ्या वेगळ्या व विधायक पद्धतीने शिवजयंती साजरी केली. या संदर्भात खासदार डॉक्टर कोल्हे म्हणाले की आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा एकल पत्नी एकट्याने आयुष्याची लढाई लढत आहेत, आव्हानांना तोंड देत आहेत. मी सावित्रीबाई फुले मालिकेच्या सेटवर सहकलाकारांसमवेत त्यांना मानाचा मुजरा करण्याची, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी मिळणं ही मोठी गोष्ट होती. शिवछत्रपतींनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालनच म्हणता येईल आणि म्हणूनच यंदा शिवनेरीवर जाण्याऐवजी सावित्री, अहिल्याबाई आणि जिजाऊंच्या लेकींना मानाचा मुजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी माता भगिनींच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहून भरून पावलो अशी भावना खासदार डॉक्टर कोल्हे यांनी व्यक्त केली. ते पाहूयात. आज शिवजयंती साजरी करत असताना एक विलक्षण योगायोग आहे की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे आणि त्याचवेळी मला माझ्या एका सुहृदांचा, निलेश बुधावले यांचा फोन आला की मराठवाड्यातल्या जवळपास 30 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना शिवजयंतीनिमित्त मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सेटवर यायचं आणि मला असं वाटलं की ही शिवजयंती एका आगळ्या वेगळ्या रूपानं ही खरं तर साजरी करण्याचा हा योग आहे. आणि आज या मराठवाड्यातल्या माझ्या भगिनींना भेटण्याचा हा योग आला आहे, ज्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा वसा आणि वारसा घेऊन सगळ्या संकटांना तोंड देत त्या संकटांवर मात करत पुढं जात केवळ आपलंच नाही तर आपल्या कुटुंबाचं आणि पर्यायानं आपल्या राज्याचं, राष्ट्राचं भविष्य रेखण्याची ताकद ज्या मनगटात ठेवत आहेत त्या जिजाऊंच्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या या लेकींना अभिवादन करून ही आजची शिवजयंती साजरी करतो.